दरम्यान जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये हजारो दिंड्या सहभागी होत असतात। इंदापूर तालुक्यातल्या कवठळी इथली जय हनुमान प्रासादिक मंडळाची दिंडी सहभागी झाली। तरुणांचा सहभाग हे या दिंडीचं वैशिष्ट्य आहे। या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या वारकरी माऊली सोबत गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल। सगळ्यांना नमस्कार। आपण आत्ता देहूमध्ये आहोत आणि देहूतून आत्ताच पालखीचं प्रस्थान झालंय आणि माझ्यासोबत एक दिंडी आहे। आपण त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। तुम्ही कुठून आलात आणि कुठपर्यंत तुमची दिंडी ही पालखी सोहळ्यामध्ये चालते? आम्ही इंदापूर तालुक्यात कवठळी गाव आहे, तिथून आलो। आता देहू ते पंढरपूर संपूर्ण प्रवास आहे। आता पुढचा मुक्काम आजचा कुठे? आकुर्डी। आता तुमच्या सोबत बरीच तरुण मुलं दिसत आहेत आणि ते सगळे या सहभाग होतात। बऱ्याच वेळेला असं आपण बघतो की तरुण मुलं सहभागी व्हायला मागत नाहीत। तुमचा काय अनुभव आहे? काय नाही, एकदम आनंद आहे, सगळे आनंदात आहे। ती आनंद लुटते ती उलटा वारीचा। नक्कीच। आता तुमच्या सोबत भजनाचा आनंद आमच्या प्रेक्षकांना सुद्धा घ्यायचा आहे, कारण तुमची सगळी मुलं छान गातात, छान मृदुंग वाजवतात आणि पावली पण छान खेळतात। त्यामुळे जरा आमच्या प्रेक्षकांसाठी एक छान पावलीचा खेळ होऊ दे। तर मंडळी, ही सगळी मंडळी आता मार्गस्थ झालेली आहेत। आकुर्डीला आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं त्या ठिकाणी मुक्काम असणार आहे आणि हा उत्साह आपण सगळेजण जाणताच आहात। त्यामुळे या सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया। जय हरी विठ्ठल। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी देहूतून।